बाबूराव कदम कवळेकर यांच्या प्रचारार्थ आज मंत्री अब्दुल सत्तार हे हिंगोलीच्या दौऱ्यावरती आहेत आणि आपल्यासोबत काय सांगाल शेवटच्या टप्प्यामध्ये प्रचारात उतरणार? नाही, मला असं वाटतंय की बाबूरावजी कदम साहेब हे लाखोच्या मताने निवडून येतील, यामध्ये कुठेही शंका नाही। आपण जे मी सकाळपासून ही परिस्थिती पाहू लागलो का इतक्या तापत्या उन्हामध्येही हजारो महिला भगिनी, हजारो युवा कार्यकर्ता ज्यावेळेस रस्त्यावर उतरतात आणि उन्हामध्ये बसतात आणि सर्वांचा स्पीच भाषण ऐकतात, यामुळे मला वाटतं की बाबूरावजी कदम साहेबाला निवडून येण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही। तुम्ही शेवटच्या टप्प्यात निवडणूक रिंगणामध्ये उतरलाय, तर प्रचारामध्ये उतरलात, अवघे 2 दिवस बाकी आहेत, तुम्ही आज प्रचारात उतरलात? नाही, माझा खरं म्हणजे ऑपरेशन झालं होतं, मी आजच बाहेर निघालो आणि आज बाहेर निघाल्यानंतर रात्री मुख्यमंत्री महोदयांचं माझं बोलणं झालं। आता हे जे इथलचा पुढचे टप्पे पुरे आहे ते पुरे प्रचारामध्ये मी सातत्याने जी जबाबदारी मुख्यमंत्री महोदय आणि पक्षप्रमुख म्हणून देतील ती सर्व जबाबदारी पार पाडल्या जाईल। शेवटी मी जे माझी जी ऑपरेशनची परिस्थिती होती ती आता क्लिअर झालेली आहे आणि टाके उघडले, आता दुसऱ्याचे टाके सोडल्याशिवाय राहत नाही। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। केंद्रात काँग्रेस जर सत्तेत आलं तर त्यांच्या संपत्ती घेऊन मुस्लिमांमध्ये वाटून देईल असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे। नाही, कसं आहे, एक राजकीय भाषा कोण काय बोलतंय कसं बोलतंय ह्याच्याबद्दल मी काही बोलणार नाही, पण सन्माननीय पंतप्रधान महोदय हे राज्याचे नव्हे देशाचे नेते आहेत आणि देशामधल्या एकंदरीत परिस्थितीमध्ये सर्व जाती धर्माला घेऊन जाण्याचा त्यांचा संकल्प आहे। हिंदुत्ववादी पक्ष बी असेल तर सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम करतात। शिंदे शिवसेना 22 जागेवरती आग्रही होती, आता फक्त 16 जागा मिळणार हे निश्चित झालं। नाही, पण मला असं वाटतंय का पहिले आमच्या 13 जागा होत्या, 13च्या ऐवजी 16 जागा दिल्या आणि भारतीय जनता पार्टी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, यांनी तिघांनी विचारविनिमय करून सर्वाला विश्वासात घेऊन ह्या उमेदवाऱ्या दिलेल्या आहे आणि ह्या उमेदवारी देताना विजय होणारा उमेदवार आणि विशेषतः नरेंद्र मोदी साहेबाला पंतप्रधान करायचं आहे, यासाठी सर्व लोक आपल्या आपल्या पद्धतीने काम करू लागले। मला वाटतं की या यशाचा 4 जूनला निश्चित आपल्याला जे 400 पारचा नारा आहे त्याचा सर्व रिझल्ट तुमच्या समोर येईल। तुरुंगाला घाय भरून एकनाथ शिंदे सरकारमध्ये गेले असं संजय राऊत बोलले। एकनाथ शिंदे साहेब तुरुंगाला घाबरत नाही। कर्नाटकमध्ये ज्यावेळेस कर्नाटक सरकारने मराठी माणसावर अन्याय केला त्यावेळेस ते तुरुंगामध्ये जाऊन तुरुंगामध्ये राहून बाहेर आले आणि पण महाराष्ट्राची आन बान शान याच्यामध्ये जे बाळासाहेब ठाकरेंचे आदेश होते त्याचा पालन करणारा माणूस, कोणाला घाबरण्याचा प्रश्नच नाही। आणि घाबरण्याचा काय आहे त्याच्यामध्ये, सर्व लाखो करोडो लोक त्यांच्या सोबत आहेत, इतकी मोठी कार्यकर्त्याची फळी आहेत, पूर्ण आमदार आहेत, खासदार आहेत, सामान्यातला सामान्य शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब, दलित पीडितांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी, म्हणून त्यांना घाबरण्याचं कारणच नाही। शेवटचा एक प्रश्न, फडणवीस, गिरीश महाजन, दरेकर आणि शेलार यांना अटक करण्याचा ठाकरेंचा प्लॅन होता सरकार सुरू असताना? नाही, याच्याबद्दल सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे बोललं ते खरं आहे, कारण की मुख्यमंत्री महोदय त्यावेळेस त्यांच्या जी काही कोर कमिटी होती त्या कोर कमिटीमध्ये होते, मी काही त्या कोर कमिटीमध्ये नव्हतो, मला माहीत नाही, परंतु मुख्यमंत्री महोदय जे बोलले ते सत्य आहे। शेवटचा एक प्रश्न घेतो, तुम्ही स्थानिकचे पालकमंत्री आहेत, इथं कुठंतरी हेमंत पाटील आणि तुमच्यामध्ये खडाजंगी झाली होती आणि त्यानंतर सगळं राजकारण जे आहे ते हिंगोली लोकसभेत तापलेलं होतं। हेमंत पाटलाची इथून उमेदवारी नाकारली आहे, ते शेजारच्या लोकसभा मतदारसंघात गेले, आता परिस्थिती कशी? नाही, खरं म्हणजे हेमंत पाटलाचाही काही विरोध नाही आहे। शेवटी कार्यकर्ता म्हणून एकमेकांचा राजकारण करताना थोडाफार बोलणं चाललं, आपल्या घरीमध्ये सख्खे भाऊ असले त्यांच्यामध्येही बोलाबाली होती, ते तर माझ्या पक्षाचे ज्येष्ठ नेते, खासदार, आमदार राहिलेले खासदार आहेत। आणि विशेषतः मी तुम्हाला एक बोलतो का हेमंत पाटील साहेब हे बिलकुल निवडून येतील, त्याच्यामध्ये काही शंका नाही। उल्लू बनाया हे शब्द गाजला होता, आता कोण कोणाला उल्लू बनावं? राजकारणामध्ये राजकीय परिस्थिती ही तुम्हाला 4 तारखेला कळेल। राजकारण आहे, राजकीय परिस्थिती येत्या 4 तारखेला कळणार असला तर पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं। कॅमेरामन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, पोत्रा, कळमनुरी, हिंगोली।